BTCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 26वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी, नका ब्रह्मोरे युक्तीसी वेदांत नकळे ब्रह्मयाशी. अनंत वेद आहे ते वेद व्यासा सरशी मुनी नारायण अवतरुणी वेद सव्यस्त करुणी व्यास नाम पावला. त्यांनीही पूर्ण नाही केले साधारण सांगितले. शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा. शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तार एका. प्रथम पैल दुजा वैशंपायन निका. तिसरा नामे जैमिनी. चौथा सुमंतू. शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास. त्यांशी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता. एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांता. चारी वेद कवी वाचिता अनंत महिमा वेदांची. या वेदांचे अत्यंत सांगेन एका एक चित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता. लवलेश आले त्याशी पुनरपी करी तपाशी. ब्रह्मा प्रसन्न झाला परियशी. काय मागशी म्हणून भरद्वाज म्हणे ब्रह्मयाशी. स्वामी मज प्रसन्न होशी. वेद शिकेन अद्यंतेशी. ब्रह्मचारी आश्रमीशी. ब्रह्मा म्हणे भरद्वाजाशी. मी ती नाही या वेदांशी. सर्व केवी शिको म्हणशी. आम्हाशी वेद अगोचर ऐसे म्हणून ऋषीशी. ब्रह्मा दाखवी वेदांशी. दिसता ते तीन राशी गिररूप होऊनी. ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय. वेद राशी तीन गिरिमय केवी शिकू म्हणून भयभीत झाला. ब्रह्मयाच्या चरणी लागला. म्हणे स्वामी अशक्य केवळ क्षमा करणे म्हणून. ऐसे वचन ऐकुनी ब्रह्मदेव संतोषिनी. देता झाला मुष्टी तिनी अभ्यास करी म्हणून. तीन वेदांचे मंत्र जाळ वेगळे केले तत्काळ. ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज. पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास. सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया. शिष्य म्हणते व्यासाशी. एक एक वेद आम्हाशी विस्तारावया अत्यंतेशी. जे शक्य आम्हा ते शिकू. ऐसे विनविती चौघे जण मुनी धरती व्यास चरण. कृपा करिगा गुरु राणा. नारायणा व्यास राणा. करुणा वचन ऐकुनी. व्यास सांगे संतोषिनी. पैल विशेषा ते बोलवुनी. ऋग्वेद निरूपिती. व्यास सांगे पैलाशी. ऋग्वेद ध्यान परियेशी. वर्णरूप आहे कैसी. भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद. अत्रे गोत्र असे शुद्ध. ब्रह्मा दैवत जाणावे. गायत्रीचे छंदाशी. रक्तवर्ण परियेशी. नेत्र पत्र सदृशी. विस्तार ग्रीवा कंबुकंठ. श्री गुरु म्हणते ब्राह्मणांशी. व्यासे सांगितले शिष्याशी. असते ऋग्वेदाशी 12 भेद विस्तार. यजुर्वेद विस्तार सांगेन ऐका अपार. वैशंपायन शिष्य थोर अभ्यास केला परियेसा. व्यास म्हणे शिष्याशी. एक एक चित्तेसी. ऐसे काय यजुर्वेदाशी. उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाणा. अधिदैवत रुद्र म्हणा. त्रिष्टुप छंद तुम्ही म्हणा. आता ध्यान सांगेन. कृष्ण मध्य निर्धारी. स्थूल ग्रीवा कपोल जरी. कांचन वर्ण मनोहरी. नेत्र अस्ति पिंगट. शरीर ताम्र सितवर्ण. 5 अहृत्नी दीर्घ जाण. यजुर्वेद ध्यान प्रमाण. वैशंपायन परियेचा. एशिया यजुर्वेदाशी भेदशायशी. असते एका भरवसी. म्हणे व्यास शिष्या ते मंत्र ब्राह्मण संहिता. मिळवणी पडती मिश्रिता. तोची असे मूळ ख्याता. यजुर्वेद म्हणजे तया यज्ञाची अतिक्रम क्रियेसी. हेची मूळ परियेशी. अभ्यास करिगा विधीशी. म्हणे व्यास शिष्या ते. तिसरा शिष्य जैमिनी. त्याशी सांगे व्यासमुनी. सामवेद विस्तारुनी. निरूपित अवधारा. उपवेद गंधर्व अत्र. कश्यपाचे असे गोत्र. विष्णू असे दैवत. जगती छंद म्हणावा. नित्य श्री असे जाण. शुची वृष पावन. मन शांत इंद्रिय दमन. दंडधारी असे रूप. कांचन नयन श्वेत वर्ण. सूर्यासारखे किरण. षडरत्नी दीर्घ प्रमाण. सामवेद रूप असे. याच्या भेदा नाही मिती. अखिल सहस्र बोलती. ऐसी कवना असे शक्ती. समस्त शिकू म्हणाव्या. एक नारायण वाचुनी. समस्त भेद नेने कोणी. एक शिष्या जैमिनी. 10 शाखा निश्चित. सुमंतू नामे शिष्याशी. सांगत असे व्यास महर्षी. अर्थवर्ण वेदाशी. निरूपिणी परियेसा. या अर्थवर्ण वेदाशी. उपवेद असे परियेशी. मंत्रशास्त्र निश्चयेशी. वैतान असे गोत्र. अधिदैवत इंद्रतयासी. अनुष्टुप छंदाशी. तीक्ष्ण चंड क्रूरेशी. कृष्णवर्ण असे जाण. ऐसे रूप तयाशी. भेद नऊ परियेशी. सुमंतू नाम शिष्याशी. सांगत असे श्री व्यास. ऐसे चौघा शिष्यांस सांगत असे वेदव्यास. प्रकाश केला क्षितीस. व्रतखंडी परियेसा. या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत. वर्णाश्रमी आचरत होते लोकपरियेसा. या कलियुगाभितरी कर्म सांडले द्विजवरी. लोपले वेद निर्धारी. गोपे झाले क्षितिशी. कर्मभ्रष्ट झाले द्विज. म्लेंछा पुढे बोलती वेदबीज. सत्व गेले याचे काज. मंदमधी झाले जाणा. पूर्वी होते महतत्व. ब्राह्मणांचे देवत्व. वेदबळे नित्यत्व. भूसूर म्हणते याचे काज. पूर्वी राजा याची कारणे. पूजा करते विप्रचरण. सर्वस्व देती दक्षिणा. ते अंगीकार न करीती. वेदबळे विप्रांशी. त्रयमूर्तिवश होते इंद्रायांशी. इंद्रादी सुरवरांशी. भय होते विप्रांचे. कामधेनु कल्पतरू. विप्रवाक्य होते थोरू. पर्वत करीती तृणाकारू. तृणपर्वत वेद सत्वे. ऐसे महत्व ब्राह्मणांशी. पूर्वी होते परियेशी. वेदमार्ग ते अजूनी पुरसूरशी. अन्य मार्गे रहाटती. त्याने तत्व भंगले. ही नियती ते सेवा करू लागले. अध्यापन करता मुले. वेद विक्रय परियेसा. ही नियती पुढे देख. वेद म्हणते मूर्ख लोक. त्यांचे पाहू नये मुख. ब्रह्मराक्षस होताती. चतुर्वेदी म्हणविशी. लोकांसवे चर्चा करशी. काय जाणशी वेदांशी.
अखिल भेद आहे ती जाणा, आपली आपण स्तुती करीशी, जयपत्रे दाखविशी, त्रिविक्रमती पाशी, पत्र मागती लिहुनी, आमचे बोल ऐकुनी, जावे तुवा परतोनी, वाया गर्वे भ्रमोनी, प्राण आपला देऊ नका. ऐसे श्री गुरु ब्राह्मणांशी, सांगते बुद्धी हिताशी, न ऐकती विप्रतांसी, म्हणते चर्चा करू नजरी देथे, हरी दिसेल अमुते, सांगते लोक तुम राजयाते, महत्व आपुंचे उरेले केवी, सिद्ध म्हणे नामांकिता, ऐसे विप्रमदोन्मता, नेनती आपले हिता, त्यांशी मृत्यू जवळी आला. इथे श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह स्रोतोपख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षट्विंशो अध्याय. हा श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु. श्री गुरुदेव दत्त.